The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. का फोन लागत नाहीये नुसतं. त्या स्केच आर्टिस्टनं एकदा त्या म्हातारीच्या नातीचं स्केच काढले म्हणजे तो पुन्हा बनवू शकेलच ना. जसं ते स्केच त्या अन्नपूर्णेसाठी महत्वाचं आहे ना, तसं ते आता माझ्यासाठी पण तितकंच महत्वाचं झालंय. कारण आता जर मला तिचा काटा काढायचा असेल तर मला पण तिच्या नातीचा चेहरा बघावाच लागणार आहे. ते स्केच अन्नपूर्णाला मिळू द्यायचं नाही हे तर पक्कच आहे, पण आता ते माझ्या हातात पडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या दिवशी निंगीच्या हातून ते स्केच माझ्या माणसाने मिळवलं, पण ते खराब झालं. ते झोपलंय कळत नाही. फोन का लागत नाहीये ह्या मूर्ख माणसाचा. जर ते स्केच मला मिळालं ना तर मला तो चेहरा कळेल आणि मग मात्र मी तिला अगदी सहज संपवून टाकू शकते. मी तिला जिवंत सोडणार नाही, पक्का. हा मात्र उचल. फोन लागत नाही. अरे बाप रे, ही नेमकी बॅटरी पण आत्ताच लो व्हायला हवी होती. तर काय कर. अनिका, हाँ ग्रॅनी आजी बोल, काय झालं? हा अनिका ऐक बाळा, ऐक ऐक, मी खूप अर्जंटमध्ये तुला कॉल केलेला आहे. ऐक, माझ्या फोनची जी बॅटरी म्हणजे तो जो चार्जर आहे ना, तो जरा पटदिशी घेऊन ये. मी सांगते ना त्या पत्त्यावर पटकन घेऊन ये. हा प्लीज प्लीज, बॅटरी खूप लो होते, पटकन. का तुझ्या फोनचा चार्जर घेऊन मी काय येऊ? मी काय तुझी पर्सनल सर्वंट वाटली तुला? ए मला असे सर्वंट सारखी कामं नाही सांगायच्या, मला नाही जमणार आहे. नाही अनिका, जरा गप्पा बसशील? ग्रॅनी आजीने सांगितलंय म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार ना. आणि पिल्लू, तुझी ग्रॅनी आजी आहे ना, अर्जंट असल्याशिवाय तुला सांगेल का? नाही ना. जा जा, लवकर जा, लवकर जा, जा जा. ए ए ए मूर्ख मुली, ऐक ऐक माझं ऐक. काय मूर्खासारखं काय बोलतेस? हा, मी सगळं जे करते ना ते रजा तुझ्या भल्यासाठीच करते, कळलं ना. आता पण जे चाललंय ना ते तुझ्यासाठीच आहे. चड्डीशी चार्जर घेऊन ये, कळलं ना. मला पुढचं काय ऐकायचं नाही. बॅटरी लो जाईल, फोन बंद होईल. ये पटकन. एक मूर्ख. मला कुठेही जायचं नाहीये, मी कुठेच जाणार नाही. ऐक ऐक ऐक, ए पिल्लू पिल्लू ऐक. ए माझं, तुला तुझ्या त्या मॅड ग्रॅनी आजीपासून सुटका हवी असेल ना, तर या ग्रॅनी आजीचं सगळं ऐकावं लागेल. नाहीतर तुला माहितीच आहे की ती ग्रॅनी आजी तुला शिस्त लावायला परत कुठेतरी पाठवेल. यु नो ना, ती थोडीशी मॅड आहे. नो, नाही 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 नाही, मला नाही शिस्त पिस्त नाही, नाही काही नको. मी नाही जाणार आहे कुठे. मी ग्रॅनी आजीकडे जाते. जा. काय आहे हे बघ, तो स्केच आर्टिस्ट म्हणाला तुला की स्केच तयार आहे, मी स्वतः त्या संक्रांत मेळाव्याला घेऊन येतो म्हणाला ना. मग उगवलाच कसा नाही तो? आता आईला काय सांगू, मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. तो येतो म्हटलं होतं, पण आला का नसेल? आई अगं त्या दिवशी तो बिझी असेल आणि मला वाटतं म्हणूनच त्याला येता येत नसेल आणि ते कॉल त्याने त्यासाठीच केले असतील. ठीक आहे, पण नंतर तू केलास ना त्याला फोन, तेव्हा त्याने उचलला नाही. आता हा सारखा स्विच ऑफच लागतोय. मग आपल्याला कळणार कसं काय प्रॉब्लेम काय ते? मला वाटत नाही आई तो एवढा निष्काळजीपणा करेल. ते सगळं तुझं बरोबर आहे, पण मग आता आपण काय करायचंय? इथे नुसतं हातावर हात धरून बसून राहायचंय?
अरे तो जर इथे येत नसेल आपण जाऊया त्याच्याकडे, आपल्याला त्याचं घर माहिती आहे ना. मग तिथे जाऊन ते स्केच घेऊन येऊया ना. इथे नुसती वाट बघत बसण्यात काय अर्थ आहे. हो बरोबर आहे तुझं. चल उठ उठ, मग आपण स्केच घेऊनच येऊया. चल. निंगे, अगं ते जयंत जानूताईला कवा बी हुडकल ग. त्याचीच लय भीती वाटायल्या. नाही, त्यानं काय करायचं आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे बघ. हे कमळे, आता माझ्यानं काय होईना बाई. मला तर लय कटाळा आलाय. मी तर म्हणतोय आपण हॉस्टेलवर जाऊन पहिली एक मस्त झोप काढूया आणि फ्रेश झाल्यावर तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. पण खरं आत्ता मी कुठंच नाही येणार. बरं तुझा, मी बघतो काय करायचं. ठीक आहे. कमळे मी पण येते. शर्वरी, मला तुझा फोन लागल, जरा देतेस काय? थँक्यू. हॅलो बंड्या, काय चाललंय तिकडं? सगळं ठीक? होय, मी त्याचा पाठलाग करालोय तेव्हा आत्ताच त्याच्या सासूरवाडीतनं बाहेर पडलाय. कुठं निघालाय, काय अंदाज? नाही ग, अजून तसलं काय कळालेलं नाही. पण त्यानं त्याच्या सासूला रिक्षात बसवलंय आणि कुठंतरी पाठवले आणि तो दुसरीकडे कुठंतरी निघालाय. सध्या ते लय महत्वाचं आहे. बरं ठीक आहे, तू अजिबात त्याचा पिक्चर सोडू नको. आणि काही टेन्शन वाटलं तर लगेच फोन कर. हे शर्वरीचा नंबर आहे. हां, ठेवतो. चल. जयंत विश्वादादाच्या घरला निघाला तर नसेल ना? आणि जर तिकडे गेला तर जानूताई पकडली जाईल. नाही, तिला वाचवायला आता एकच व्यक्ती मदत करू शकते, अन्नपूर्णा आजी. काय म्हणावं या पोरीला. कधी वेळ पाळायची माहिती नाहीये, एक काम धड जमत नाहीये. वेळेचं महत्व कधी करणार आहे हिला. अतिशय महत्वाचं काम होतं आणि या पोरीसाठी म्हणून मला रखडावं लागलेलं आहे. अनिका अनिका, अगं बाई ये आता पटकन. हे हॅपी. हाय यार गाणी आजी, किती दिवसानंतर आज मी घरी रिलॅक्स बसलेली. बट नो, तुला ते बघायला नाही जात ना. का मला असा त्रास देताय तुम्ही लोक? का तू आणि ती मॅड आजी? तुला माहिती आहे का, तुमच्या या त्रासामुळे ना मी आता ट्रिगर झालेली आहे. आणि मी विचार करते की तुम्ही सगळ्या ग्रॅनी कम्युनिटीच्या अगेन्स्ट एक कॅम्पेन सुरू करू. ए, फालतू बडबड बंद कर, कळलं? दे तुझा फोन, दे इथे. आता माझा फोन कशाला हवाय? तुझं चार्जर आणलंय ना, तुझा वापर. ए ए ए, अशी एक दे ना, उलट्या हाताची ठेव. फोन दे इकडे. चार्जर दिलेला आहे, चार्ज कुठे करू? इथे जमिनीत चार्ज व्हायला पाहिजे ना, तर फोन चालेल ना. पटकन फोन दे मला. चल, चॅट चू करू नको, फोन दे. शिंद्याला होते नुसत्या. दे, नाटकं नको. थोडा वेळ फोन शिवाय राहायला शिक जरा. घे, पकड. राणी आजी, किती वेळ लागणार आहे? मला घरी जायचंय, लवकर कर. कळलं मला. राणी आजी यार, मला घरी जायचंय, लवकर कर ना तुझं काम. किती वेळ माझा फोन घेशील? बडबड बंद करशील का ग?